प्रिय दर्शकांनो, मनापासून नमस्कार. आज पुन्हा नवीन माहिती घेऊन मी हजर झाली आहे. मित्रांनो, आजची कथा आहे ती म्हणजे एका टिटवी पक्षाची कथा आहे. मित्रांनो, तुम्ही ही कथा ऐकलीच असेल की टिटवी अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती होत असते, जो दगड लोखंडाला सोनं बनवू शकतो. अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथामध्ये वाचायला मिळतात, ज्या ग्रंथामध्ये असा स्पष्टपणे लिहिलेले असते की टिटवीच्या अंड्यामध्ये पारस दगड असतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्षाला कशा प्रकारे झाली? प्रिय दर्शकांनो, यामागे एक खूप प्राचीन कथा आहे. ही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठलाही मनुष्य कुठलाही व्यक्ती या पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे करू शकतो. मित्रांनो, असे खूप सारे लोक असतील ज्यांनी टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ते त्यांच्या या प्रयत्नात असफल झाले असतील. मित्रांनो, आज तुम्ही जाणून घ्या की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते. त्याचबरोबर या कथेबाबत असे सुद्धा म्हटलेलं आहे की जो कोणीही कथा पूर्णपणे ऐकतो, यामध्ये सांगितलेल्या गोष्टी जीवनात अंमलात आणतो, तर असा व्यक्ती धनधान्याने समृद्ध होत असतो. त्यांचं जीवन स्वतः बदलू शकतो. त्यांच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होऊ शकतं. तो माणूस कधीच गरीब राहू शकत नाही. मित्रांनो, जे कोणी हा व्हिडिओ अर्धा पाहत असेल, यामध्ये हा व्हिडिओ बंद करतात, अशा लोकांना फक्त अर्धी माहिती मिळते. या कारणास्तव अर्ध ज्ञान मिळतं. आणि असं नेहमी म्हटलं जातं की अर्ध ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं, आणि म्हणूनच व्हिडिओला नेहमी पूर्ण पाहत जा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुरातन काळातील गोष्ट आहे. श्रावण महिना सुरू होणारच होता आणि तिथे पक्ष्यांचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता. त्याच जंगलामध्ये माता टिटवी 2 अंडी घालते, परंतु तेजस्वी पक्ष्यांचा जोडा आता खूपच काळजीत राहू लागला होता, कारण अंडी देऊन खूप दिवस झाले होते. ते कायम चिंतेत राहत होते, परंतु त्या अंड्यामधून बाहेर पिलं आली नव्हती. दोघेही नवरा बायको अशा लावून बसले होते की जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्याच्यातून 2 छोटी छोटी पिल्लं बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल. दोघे नवरा बायको त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते, परंतु खूप दिवस होऊनही त्यांची अंडी अजूनही फुटत नव्हते. प्रिय मित्रांनो, शेवटी श्रावण महिना सुरू झाला होता आणि दोघेही नवरा बायको खूपच काळजी घेत होते. तेव्हा त्या ठिकाणी टिटवी तिथे त्याला म्हणते, अहो, श्रावण महिना सुरू होणार आहे, परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचे नाव घेत नाहीयेत. जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुले इतक्याली मोठी झाली असती. या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकरात लवकर फुटतील, आपली छोटी छोटी पिल्लं बाहेर येतील. प्रिय दर्शकांनो, जेव्हा टिटवीच्या तिच्या पत्नीला म्हणतो, प्रिये, या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही. दोघे नवरा बायको सारखी चिंतेत होते. त्या अंड्यावर टोची मारत असतात, परंतु तरी सुद्धा ती अंडी फुटत नाहीयेत. प्रिय दर्शकांनो, त्याच वेळेला नारद मुनी तिथून जात होते. जात असताना नारद मुनीचे लक्ष टिटवीच्या अंड्याकडे जातं आणि टिटवीच्या जोडप्याकडे जातं. तेव्हा नारद म्हणतो, तिथे थांबतो आणि टिटवी आणि टिटव्याला त्यांच्याजवळ बोलावतात. जेव्हा टिटवी आणि टिटवा नारद मुनीजवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारद मुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारद मुनींना सांगू लागतात. नारद मुनींना ते म्हणू लागतात, हे मुनिवर, टिटवीने अंडी घालून आता खूप दिवस झालेली आहेत, परंतु अजूनही त्यातून पिल्लं बाहेर आली नाहीत. जर काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. जर आमची अंडी वेळेवर फुटली असती तर आमची पिल्लं आता मोठी झाली असती. प्रिय मित्रांनो, ते विचार करू लागतात की या टिटवीची अंडी फुटत का नाही आहेत, असा कोणतं कारण असू शकतो. तेव्हा नारद मुनी भगवान श्री हरी विष्णूंचं ध्यान ठरवतात
तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो. तेव्हा नारद मुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. मी जसे सांगेल तसे तुम्हाला करायला हवे. जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा बरसतील. आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील, ज्यांच्या मदतीने तुम्ही ही अंडे फोडू शकाल. नारद मुनींचे हे म्हणणं ऐकून टिटवी आणि टिटव दोघंही नारद मुनींना म्हणतात, हे नारद मुनीवर, तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सांगा कोणता उपाय आहे ते. आम्ही दोघे मिळून तो उपाय नक्कीच करू. प्रिय मित्रांनो, त्यानंतर नारद मुनी असं बोलू लागतात आणि ते त्यांच्या समोर बसतात आणि टिटवीचा जोडा दोघेही नारद मुनींच्या समोर बसतात आणि नारद मुनी समोर बसून उपाय सांगू लागतात. नारद म्हणून सांगतात, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही दोघांनीही हरिद्वारला गेले पाहिजे आणि जावे. हरिद्वारला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धेने देवादिदेव महादेव यांना पूर्ण भावनेने आणि श्रद्धेने कावड वाहिली पाहिजे. कावड पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावर नक्कीच आणि लवकरात लवकर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. नारद मुनी पुढे म्हणतात, हे पक्ष्यांनो, या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपाय नाहीये. इतकं म्हणून नारद मुनी तिथून निघून जातात. त्यानंतर टिटवा आणि पत्नी म्हणतो, हे प्रिये, आता आपल्याला हरिद्वारला जावे लागेल आणि तिथून देवादिदेव महादेवाकडे कावड घेऊन यावी लागेल आणि कावड आपण महादेवाला अर्पित करू. तेव्हा टिटवी म्हणते, अहो, आपण हरिद्वारला जाऊ, तिथून कावड सुद्धा घेऊन येऊ, परंतु त्यापूर्वी आपल्या अंड्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवू नये. तेव्हा टिटवा त्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, जर कुठला दुसरा जीव त्या अंड्यांना नुकसान पोहोचवू इच्छित असेल तर पोहोचवू दे. ते काय करायचं ते होऊ दे. आज या क्षणाला आपण आपली अंडी महादेवाच्या भरोशावर सोडून जात आहोत. आपल्या पिल्लांना महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाही. आपण आपली अंडी फक्त आणि फक्त जमिनीवर असल्याची पाहिजेत. दोघेही टिटवा काळ आणि टिटवी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधी झाडावर अंडी द्यायची नाहीत. आजपासून आपण फक्त जमिनीवर अंडी द्यायची. हे प्रिय मित्रांनो, असं म्हटलं जातं की आईची आत्मा खूप मोठी असते. एक आई तिच्या बाळासाठी काहीही करायला तयार होते. इतकंच नाही तर ती तिचे प्राणसुद्धा अर्पण करायला तयार असते. त्यानंतर टिटवी काही दगड घेते आणि तिच्या अंड्याच्या सभोवताली ते दगड ठेवते आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप करते. ते दगड ते अंडे होते आणि ओम नमः शिवाय जप करत दोघेही नवरा बायको हरिद्वारला पोहोचतात. हरिद्वारला पोहोचल्यावर ते पूर्ण श्रद्धेने भावनेने महादेवाला समर्पण करत असतात आणि हरिद्वारवरून कावड उचलून देवादिदेव महादेवाचं नामजप करत ती कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड देवाला अर्पण करतात. प्रिय मित्रांनो, दोघांनी महादेवाला कावड अर्पण केली, परंतु महादेव तरीसुद्धा त्यांच्यावर प्रसन्न झाले नाहीत, त्यांना दर्शन दिले नाही. तेव्हा दोघेही नवरा बायको आणखी दुःखी होतात. ते विचार करू लागतात की आता आम्ही नारद मुनींनी सांगितलेले उपायसुद्धा केले आहेत, तरीसुद्धा महादेवाने आम्हाला दर्शन दिले नाही. प्रिय मित्रांनो, तेव्हा पक्षी टिटवीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, देवादिदेव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आपण आता देवादिदेव महादेव यांच्याकडे तपश्चर्या करू, गोड तपश्चर्या करू. दोघेही नवरा बायको पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवांच्या गोड तपश्चर्येमध्ये बसून राहतात. जेव्हा आणि टिटवी महादेवांची भक्तीमध्ये बसून हरपतात तेव्हा श्रावण महिन्याचा अंतिम वेळ चालू होतो. श्रावणी महिना संपत होणार होता तेव्हा महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या समोर येतात. महादेव टिटवाला आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात, हे पक्षी, आम्ही तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला जे काही मागायचं आहे ते वरदान तुम्ही मागू शकता. प्रिय मित्रांनो, तेव्हा टिटवी आणि
टिटवा हे दोघेही त्यांचे डोळे उघडतात. डोळे उघडताच दोघांनाही देवादिदेव महादेवाचे दर्शन घडतात. त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघेही नवरा बायको महादेवाला म्हणतात, हे प्रभू, आम्ही 2 अंड्यांचा जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही ती अंडी फुटत नाही आहेत. आम्ही खूप काळ चिंतेमध्ये आहोत. आम्हाला असं वरदान द्या ज्याद्वारे आम्ही आमची अंडी फोडू शकू आणि आमच्या पिल्लांना आम्ही बाहेर काढू शकू. जर आमची अंडी फुटली नाही तर आमचा वंश तिथे समाप्त होईल. आमचा वंश पुढे वाढणार नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचं नाव या दुनियेतून नष्ट होईल. त्यामुळे हे प्रभू, आम्हाला असं वरदान द्या ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिल्लांना अंड्यातून बाहेर काढू शकतो. त्यानंतर देवादी देव महादेव टिटवाला आणि टिटवीला म्हणतात, हे पक्षी, तुम्ही लक्ष देऊन ऐका. श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आमच्यामधून एक द्रव्य बाहेर येईल. ते धातू असेल. सर्व धातूमध्ये ते श्रेष्ठ असेल. जो धातू सर्वात वजन, सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे, जो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परावृत्त करू शकतो. हे पक्ष्यांनो, तुम्हाला तो पारस दगड द्यायचा आहे जो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात. हा पारस दगड धुम्र रंगाचा असेल, थोडा कठोर असेल, दगडासारखा दिसायला असेल. तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगडाचा तुकडा तुमच्या अंड्यांना स्पर्श करायचा आहे. अंड्यांना स्पर्श होताच तुमची अंडी फुटतील आणि तुमची पिल्लं बाहेर येतील. प्रिय दर्शकांनो, इतकं म्हणून देव महादेव त्या मंदिरातून गुप्त होतात. श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा महादेवापासून एका धातूची निर्मिती होते व त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते. तेव्हा टिटवी व टिटवा तो दगड शोधतात आणि चोंचीत पकडून त्यांच्याजवळ घेऊन येतात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात. जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. मित्रांनो, अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे. देवादिदेव महादेवांच्या असीम कृपेने पृथ्वी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे. प्रिय दर्शकांनो, हे पूर्णपणे सत्य आहे. यामध्ये संशय घेण्यासारखं काहीही नाही आहे की टिटवी पक्षाच्या अंड्यामध्ये पारस दगड नसतो, तर त्यामध्ये पारस दगड नक्कीच असतो. जिथे हे पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवतो आणि त्यांच्या पिल्लांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जातो. प्रिय मित्रांनो, असं म्हणण्यात आले आहे की पारस दगडाचा गुपित फक्त चिंतणी पक्षाला माहीत आहे. दुसऱ्या कुठल्याही सजीवाला किंवा प्राण्याला या पारस दगडाबद्दल काहीही समजत नाही. काही लोकांचं असं समजूत आहे, असं म्हणणं आहे की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड सोडते, परंतु असं नाही आहे. ज्या जागेवर कोणताही पक्षी पोहोचू शकत नाही त्या जागेची माहिती फक्त चतुवी पक्षाला असते. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सर्व पशुपक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात. फक्त ज्यांना दिसत नाही अशी पक्षी संध्याकाळच्या वेळी फिरत असतात. वटवाघळ अशा प्रकारचे पक्षी दिवसा आराम करतात, परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे तो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही. हा पक्षी नेहमी सतर्क असतो, कारण या पक्षाला नेहमी ही काळजी असते की याचा पारस दगड कोणी चोरून नेऊन घेऊन जाईल. त्यामुळे हा रात्रीसुद्धा जागा असतो आणि दिवसासुद्धा जागा असतो. प्रिय मित्रांनो, असं सुद्धा म्हटले जाते की जागून जागून जेव्हा त्यांचे डोळे थकून जातात, डोळ्यामध्ये पाणी येऊ लागते, तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यावर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो. प्रिय मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन
चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.